तर आपण जाऊया 1100 शतकामध्ये बांधलेल्या त्या मंदिराकडे. आपल्या गावापासून जे 15-16 किलोमीटर अंतरावर ते मंदिर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आणि मलाही माहीत नाही की नेमकं काय कसं काय नाही ते. आज निवांत आहे, जरा थोडंसं बोर झालो त्याच्यामुळे आपण जाऊया सरळ तिकडं. आता टायमिंग झाला आहे 6:10 आणि आपण त्याच रस्त्यावरून चाललेलो आहे, अकलूज पंढरपूर. वातावरण सुंदर झालेलं आहे. अशा वातावरणामध्ये फिरायला खरं तर मोठं व्लॉग करायला मस्त वाटेल, पण आपल्याकडं पाहिजे तसं सेटअप नाही, त्याच्यामुळे तुर्तास एवढंच. पहिली गोष्ट म्हणजे मी इंदापूरपासून अकलूजपर्यंत लय वेळा गेलेलो आहे, पण त्या मंदिरामध्ये माझी कधी एंट्री अशी झालीच नाही जास्त करून. तरी मी चौथीत एकदा दोनदा अगोदर गेलो असणार आहे, पण अशी इतिहासाबद्दल काय माहीत नाही. पण नुकतंच मला आता एक कळालेलं की जिवंत समाधी त्या ठिकाणी कुणी ना कुणीतरी म्हणजे नाथांनी. आणि आपल्या मंदिराच्या साईडलाच अंबाजी लिंबाजीचं देवस्थान आहे. त्या ठिकाणी मध्यंतरी जत्रा झाली आणि असली खतरनाक जत्रा झाली की अर्धी म्हणण्यापेक्षा पूर्ण वाडापुरीच हजेरी पडली. अरे वा, हे कधीपासून झालं असं? काय उचलता येणार नाही मला, कारण आपल्याकडे हा मोठा आहे. उचलणार नाही. उचलणार नाही, दगड लय मोठा. तर उद्या आपण एक वेगळ्या विषयाला. तर हे जे मंदिर आहे हे 11व्या शतकातलं मंदिर आहे आणि कसल्याही प्रकारचं म्हणजे कुठंही ह्याला हे असं जॉईंट नाही. ही थोडक्यात सोडून द्या, पण हे जे मंदिर आहे ना इकडं कसल्याही प्रकारचं जॉईंट नाही. आणि मंदिर एकदम सुंदर आहे, म्हणजे बाहेरून अशी आतनं लय भारी होतं, पण काय झालं काय माहीत नाही. बाहेरून जरा मस्त वाटतं, जसं की प्रोटेक्शन असा पट्टा असणार आहे, पण तो कसं आहे काळाच्या ओघामधून तो पट्टा सगळा निघून गेला असणार आहे. आणि पलीकड नदी आहे, पलीकडे वाहतं पाणी नदी आहे, त्याच्यामुळं तर जुन्या काळामध्ये लय भारी दिसणार असणार आहे. इथं काय तर असा परिसर आहे आपला, सुंदरसा परिसर आहे. देवांची अशी भीतीदायक वाटते का नाही? खतरनाक गाडीत नाही. तर हे असं मंदिर आहे आणि इकडे जिवंत समाधी मला असं वाटतं त्या ह्या ठिकाणीच घेतली असणार आहे. तर आतमध्ये बघू, इथं आतमध्ये बघण्यासारखं आहे. तर एक लयच भारी दिसते, लय भारी नाग दिसतोय. बघा आपण लय भारी बनवलं, असं रिअल वाटतं. हे मंदिर आहे हे जुनं आहे.
ह्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे हे सगळं हे जुनं आहे, म्हणजे पूर्ण दगडाचं आहे, हे दगडाचं आहे, हे सगळं दगडाचं आहे. ह्याला कसल्याही प्रकारचं म्हणजे हे बांधलं गेलं नाही, असं सपोर्टिंग नाही. सपोर्ट म्हणजे बघा सगळं सगळं असंच आहे, हे ह्याच्यावर ठेवलेलं आहे आणि कसाही जॉईंट नाही.